नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. शहराप्रमाणे ग्रामीण भागात देखील पेट्रोल पंपावर रांगा, अनेक ठिकाणी पोलिसांना केले पाचारण, प्रशासनाचा समन्वयाचा अभाव. जागतिक युद्धाच्या परिस्थितीवर पेट्रोल आणि पेट्रोलजन्य वस्तूंचा तुटवडा राज्यात निर्माण होणार नाही असे सरकार छाती बडवून सांगत जरी असले तरी सध्याच्या सर्वच ठिकाणची परिस्थिती पाहता आता टंचाईचे हे लोण ग्रामीण भागात देखील पोहोचले आहे. इतकंच नव्हे तर काही ठिकाणी तर पेट्रोल पंपावर पोलिसांना पाचारण करण्याची वेळ येऊ लागली आहे. अशातच प्रशासनाकडून योग्य माहिती मिळत नसल्याने या गोंधळातच आणखीन भर पडत आहे. यातून प्रशासनातील भोंगळ कारभार, समन्वयाचा अभाव प्रामुख्याने समोर येत आहे. सध्या राज्यातील घरगुती गॅस व पेट्रोल पंपावरील रांगा पाहून सर्वसामान्य नागरिकांना सरकारवर विश्वास आहे असे दिसून येत नाही. प्रथम शहरात असे प्रमाण अधिक होते. केवळ ठाणे जिल्ह्याचा विचार केला तर कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, भिवंडी, मुरबाड, शहापूर, उल्हासनगर इत्यादी शहरात पंपावर तुफान रांगा लागल्या आहेत. परंतु आता हे लोण ग्रामीण भागात पोहोचले आहे. महारळ, वरप, कांबा, कोलम, अनखरपाडा या पंपावर तुफान गर्दी होत आहे. यातील अनेक पंप बंद असल्याने लोकांना योग्य माहिती मिळत नाही. पंपावर कोणत्याही प्रकारचे फलक किंवा स्टॉकविषयी माहिती नाही. त्यामुळे नागरिकांच्या संतापात वाढ होत आहे. तासनतास रांगेत उभे राहून वेळ घालवून पेट्रोल मिळत नसल्याने पंप कर्मचारी व नागरिक यांच्यात वाद, हाणामारी होत आहे. यातून पोलिसांना पाचारण करावे लागत आहे. ग्रामीण भागात असे घडत आहे. यातच कल्याण, मुरबाड, शहापूर इत्यादी भागातील अनेक पेट्रोल पंप बंद केल्याने संतापात वाढ होत आहे. याबाबत तलाठी, मंडळ अधिकारी अथवा तहसीलदार यांना संपर्क केला असता ते फोन उचलत नाहीत. त्यामुळे नक्की काय चालले आहे हे जनतेपर्यंत पोहोचत नाही. एकीकडे शासन छाती पडवून नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. घरगुती गॅस, पेट्रोल वितरण सुरळीत चालू असल्याचे बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत आहे. तर मग पेट्रोल पंपावर गॅस वितरण ठिकाणी रांगाच्या रांगा कशासाठी? याबाबत लोकांचे प्रश्न, अडचणी, समस्या कोण सोडवणार? त्यांच्यापर्यंत समाधानकारक माहिती कोण पुरवणार? यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. यावेळी